मोकळी, मऊसूत आणि एकदम चवदार अशी खिचडी बनवणं अगदी सोपं आहे. त्यासाठी कढई गरम करायची, त्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे मध्यम गॅसवर छान खमंग भाजून घ्यायचे. ते काढून घेऊया एका भांड्यामध्ये आणि मिक्सीच्या भांड्याला लावून याची पावडर बनवून घ्यायची. त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुम्हाला साबुदाणा खिचडी कितपत तिखट बनवायची तसं तुम्ही करू शकता. हिरव्या मिरच्या थोड्याशा भाजत आल्या की बारीक किसलेलं आलं घालूया. हे छान परतवून घ्यायचं. एक मध्यम साईजचा बटाटा मी कापून वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. मिरच्या भाजत आल्या की तो बारीक चिरलेला बटाटा ह्याच्यामध्ये घालायचा. तुम्ही जर ह्या साबुदाणा खिचडीमध्ये उकडलेला बटाटा घालणार असाल तर तो मात्र अगदी शेवटी घालायचा. आता हा कच्चा बटाटा वापरल्यामुळे मी सुरुवातीला घातलेला आहे. मध्यम गॅसवर हे छान 1-2 मिनटं शिजू द्यायचं. मध्ये मध्ये थोडंसं परतवून घ्यायचं. तर आपला शेंगदाण्याचा कूट झालेला आहे. एक मोठी वाटी साबुदाणा घेऊन तो 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुतला आणि त्याच वाटीने तेवढं पाणी घालून साधारणपणे 7 ते 8 तास हा साबुदाणा भिजवलेला आहे. मोजून साबुदाणा घेतल्यामुळे एकदम मोकळा आणि परफेक्ट साबुदाणा भिजला जातो आणि आपली खिचडीसुद्धा मोकळी मऊसूत होते. तर आता हा साबुदाणा एका भांड्यामध्ये काढून घेऊया. साबुदाण्याचं कूट घालूया ह्याच्यावर. थोडंसं कूट मी बाजूला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडंसं पाणी घालून मिक्सीला लावून वाटून घेणार आहे आणि त्याची शेंगदाण्याची आमटी बनवणार आहे. तर हे साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये चवीनुसार मीठ पण घातलं आहे मी. आपले बटाटे शिजत आलेले आहेत. तर आता ह्या स्टेजला आपण साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये घालूया. 2-3 मिनटं छान परतवून घ्यायचं. मी परत थोडासा कूट ह्याच्यामध्ये वापरले आहे. 3-4 मिनटं मध्यम गॅसवर असं परतवत राहिलं की आतपर्यंत साबुदाणा मस्तपैकी शिजतो आणि फुलून येतो. मध्ये मध्ये परतल्यामुळे अगदी मोकळी खिचडी होते. तर आता झाकण ठेवून छान एक वाफ काढूया. आपली साबुदाणा खिचडी तयार आहे. एकदम चवदार मस्त. तुम्हाला आवडत असल्यास त्याच्यामध्ये लाल मिरची पावडरचा वापरसुद्धा करता येतो हिरव्या मिरच्याऐवजी. तर बघा एकदम मोकळी मऊसूत अशी साबुदाणा खिचडी तयार आहे. ती ठेवूया साईडला आणि आता पटकन बनणारी शेंगदाण्याची आमटी करूया ह्या खिचडीसोबत खायला. थोडंसं तेल घ्यायचं, अर्धा चमचा जिरं घालायचं, अर्धा चमचाच लाल मिरची पावडर घालूया आणि आता मगाशी मिक्सीमध्ये काढलेलं हे सारण घालूया. ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं. तर आपली मस्तपैकी शेंगदाण्याची आमटीसुद्धा तयार आहे. मी थोडीशी पातळ बनवली आहे. तुम्हाला ह्याच्यापेक्षा घट्ट बनवायची तर बनवू शकता. एक उकळी आली की आपली एकदम चवदार अशी आमटी तयार आहे. थोडासा साबुदाणा मी साईडला ठेवला होता, त्याच्यामध्येच ही खीरही बनवलेली आहे. तर अशी मोकळी मऊसूत साबुदाण्याची खिचडी, शेंगदाण्याची आमटी आणि साबुदाण्याची खीर खूप छान बनते. मस्त अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पटकन बनणारी. तुम्ही सहज बनवू शकाल. तर बनवून बघा ही मोकळी चवदार अशी साबुदाणा खिचडी. धन्यवाद.